मंडळी, तुम्ही असा कधी विचार केलाय का की एक अशी गाडी जी दिसायला एखाद्या स्पोर्ट्स कार सारखी आहे पण ताकद एखाद्या तगड्या एसयूव्हीची आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती पेट्रोल किंवा डिझेलवर नाही तर पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे. विश्वास बसत नाही ना? पण हो, आज आपण बोलणार आहोत महिंद्राच्या त्या गाडीबद्दल जिनं लॉन्च होण्याआधीच मार्केटमध्ये धुमाकूळ घातलाय. ही आहे महिंद्राची न्यू ब्रँड XEV9e. काही लोक म्हणतात की ही भारतीय रस्त्यांवरची फ्युचर कार आहे, तर काही जण याला टाटा कर्वसाठी सर्वात मोठं चॅलेंज मानतायत. पण खरंच ही गाडी तितकी भारी आहे का? या गाडीतल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला वेळ लावतील आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लाखो रुपये खर्च करून ही गाडी घेणं खरंच परवडणार आहे का? हे सगळंच बघणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या गाडीची डिझाइन, बॅटरी, रेंज, फीचर्स आणि काही अशा गोष्टी सांगेन ज्या तुम्हाला शोरूम मध्ये गेल्यावरही समजणार नाहीत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया महिंद्रा XEV9e चा हा डिटेल रिव्ह्यू. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. तर बघा मंडळी, सगळ्यात आधी सुरुवात करूया या गाडीच्या दिसण्यापासून, म्हणजेच लुक्स पासून. तर बघा, जेव्हा ही गाडी रस्त्यावर येते ना तेव्हा लोकांच्या मानावर आल्याशिवाय राहत नाही. महिंद्राने या गाडीला एक काउप एसयूव्ही डिझाइन दिलाय. आता काउप म्हणजे काय, तर साध्या भाषेत सांगायचं तर गाडीचं छत मागच्या बाजूला उतरतं असतं जसं स्पोर्ट्स कारचं असतं. त्यामुळे गाडीला एक वेगळाच प्रीमियम आणि मॉडर्न लुक मिळतो. बाकी समोरून बघितलं तर या गाडीची लाइटिंग सिस्टीम बघून तुम्ही चाट पडल्याशिवाय राहणार नाही, कारण यामध्ये जी कनेक्टेड LED लाईट बार दिली आहे ती रात्रीच्या वेळी खूपच जबरदस्त अशी दिसते. आणि हो, या गाडीवर महिंद्राचा जुना लोगो नाहीये तर नवीन ट्विन पिक्स लोगो जो तांब्यासारख्या रंगात आहे आणि तो या गाडीची खास ओळख आहे. आणि गाडीची हीच गोष्ट सांगते की ही गाडी साधी सुधी महिंद्रा नाही, तर ही आहे इलेक्ट्रिक महिंद्रा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाडीची लांबी आणि रुंदी चांगली असल्यामुळे ही रस्त्यावर खूप मोठी आणि भारी वाटते. याला फ्लश डोअर हँडल्स आहेत, म्हणजेच गाडीचे दरवाजे उघडण्याचे हँडल हे बॉडीच्या आतमध्ये लपलेले असतात. जेव्हा तुम्ही जवळ जाता किंवा गाडी अनलॉक करता तेव्हा ते आपोआप बाहेर येतात. हे फीचर सहसा कोटी रुपयांच्या गाडींमध्येच आपल्याला पाहायला मिळतं, जे महिंद्रानं आता या गाडीमध्ये दिलाय. टायर्सचा विचार केला तर यात मोठे 19 इंचाचे एरोडायनॅमिक अलॉय व्हील्स आहेत. हे फक्त दिसायला चांगले नाहीत तर गाडीची रेंज वाढवण्यातही मदत करतात. एकंदरीत डिझाईनच्या बाबतीत महिंद्रानं या गाडीवर खूप तगडं काम केलंय. त्यामुळे ही गाडी जुन्या XUV700 पेक्षा खूप वेगळी आणि फ्युचरिस्टिक वाटते. आता जाऊया गाडीच्या आतमध्ये, कारण खरी गंमत गाडीच्या आतमध्ये. दरवाजा उघडून आत बसल्या बसल्या तुम्हाला असं वाटेल की तुम्ही एखाद्या विमानाच्या कॉकपिट मध्ये बसलायत की काय. आता असं का, तर तुमच्या समोर डॅशबोर्डवर एक नाही तर तब्बल 3 स्क्रीन्स दिलेल्या आहेत. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. पहिली स्क्रीन आहे ड्रायव्हरसाठी, जिथं स्पीड, रेंज आणि गाडीची माहिती दिसते. दुसरी स्क्रीन मध्ये जी इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे, जिथं तुम्ही मॅप्स पाहू शकता किंवा गाणी वगैरे कंट्रोल करू शकता. आणि तिसरी स्क्रीन आहे खास पॅसेंजर लोकांसाठी, म्हणजे जो ड्रायव्हरच्या बाजूला बसलाय किंवा पाठीमागे बसलेत तो तिथून मूवी बघू शकतो किंवा गाणी वगैरे बदलू शकतो किंवा युट्यूब सुद्धा बघू शकतो. ही गोष्ट या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच आणली गेली आहे. गाडीचं स्टेअरिंग व्हील बघितलं तर ते सुद्धा 2 स्पोक असलेलं एकदम मॉडर्न आहे आणि त्यावर एक लोगो सुद्धा दिलेला आहे जो चककतो. आता सीट्स बद्दल बोलायचं झालं तर या गाडीला अतिशय आरामदायक अशा सीट्स दिलेल्या आहेत, ज्यामध्ये लांबच्या प्रवासात तुमची पाठ दुखणार नाही याची काळजी घेतली गेली आहे. याशिवाय या गाडीत तुम्हाला पॅनोरामिक सनरूफ मिळतं, म्हणजे छत पूर्णपणे काचेचं आहे, ज्यामुळे केबिनमध्ये खूप उजेड येतो आणि मोकळं मोकळं वाटतं. याशिवाय यात एक जबरदस्त अशी साऊंड सिस्टीम सुद्धा आहे. जर तुम्हाला गाणी ऐकण्याची आवड असेल तर या गाडीतल्या हर्मन कार्डनच्या स्पीकर्सचा एक्सपिरियन्स एखाद्या सिनेमा थिएटर सारखा आहे. AC वेंट्स, चार्जिंग पॉइंट्स, वायरलेस चार्जर या सगळ्या गोष्टी तर आहेतच, पण या तिन्ही स्क्रीनचा जो काय अनुभव आहे ना तो या गाडीला बाकीच्या गाड्यांपेक्षा खूप पुढे घेऊन जातो. लुक झाला, आतली मजा झाली. आता येऊयात सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर, ते म्हणजे ही गाडी चालते किती आणि पळते कशी. तर बघा, इलेक्ट्रिक गाडी घेताना सगळ्यात मोठी भीती असते ती म्हणजे रेंज एन्झायटीची, म्हणजेच चार्जिंग संपलं तर काय. आता मिळालेल्या माहितीनुसार महिंद्रा XEV9e मध्ये तुम्हाला 2 बॅटरी ऑप्शन्स मिळण्याची शक्यता आहे. एक 59 किलोवॅट आवर आणि दुसरी मोठी म्हणजे 79 किलोवॅट आवर. साध्या भाषेत सांगायचं झालं तर एकदा फुल चार्ज केल्यावर ही गाडी कंपनीच्या दाव्यानुसार 450 ते 500 किलोमीटरच्या आसपास जाऊ शकते. आता हे झालं कंपनीचं म्हणणं, पण रस्त्यावर, ट्रॅफिकमध्ये आणि AC चालू ठेवून तुम्ही आरामात 350 ते 400 किलोमीटरची रेंज अपेक्षित करू शकता. म्हणजे जर तुम्ही पुण्याहून निघालात तर मुंबईला जाऊन परत येऊ शकता, तरीही चार्जिंग शिल्लक राहील. आणि चार्जिंगचं काय, तर तुमच्याकडे फास्ट चार्जर असेल तर ही गाडी फक्त 30 मिनिटात 20% 80% चार्ज होऊ शकते. म्हणजे एक चहा नाश्त्याचा ब्रेक घ्यायला थांबलं की गाडी तयार. परफॉर्मन्स बद्दल बोलायचं झालं तर इलेक्ट्रिक गाड्यांना पिकअपसाठी ओळखलं जातं. ही गाडी सुद्धा तशीच आहे. तुम्ही ऍक्सिलेटर दाबला
की गाडी लगेच वेग पकडते. 0 ते 100 ची स्पीड ही गाडी काही सेकंदात गाठते. त्यामुळे ओव्हरटेक करताना तुम्हाला विचार करावा लागणार नाही. ही गाडी रिअर व्हील ड्राईव्ह आहे, म्हणजे यांच्यात मागच्या चाकांना ताकद मिळते, ज्यामुळे चालवताना एक वेगळीच मजा येते. आता बोलूयात गाडीच्या सेफ्टीबद्दल, कारण महिंद्रा म्हटलं की सेफ्टी आलीच. या गाडीत 2 ADS म्हणजेच ऍडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम्स आहेत. आता हा शब्द ऐकायला जड वाटतो, पण याचा अर्थ सोपा आहे. ही गाडी तुम्हाला सुरक्षित ठेवायला मदत करते. उदाहरणार्थ जर गाडी चालवताना तुमचं लक्ष विचलित झालं आणि समोर दुसरी गाडी आली तर ही गाडी आपोआप ब्रेक लावेल. म्हणजेच या गाडीला ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टीम आहे. तुम्ही लेनच्या बाहेर जात असाल तर ही गाडी तुम्हाला परत लेनमध्ये आणेल. याशिवाय यात 360 डिग्री कॅमेरा आहे, म्हणजे गाडी पार्क करताना तुम्हाला स्क्रीनवर गाडीच्या चारही बाजूचं सीन दिसतो. त्यामुळे मोठ्या एसयूला गर्दीत पार्क करणं खूप सोपं होऊन जातं. आणखी एक भारी फीचर म्हणजे V2L म्हणजेच व्हेकल टू लोड. याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या गाडीच्या बॅटरीचा वापर करून दुसऱ्या इलेक्ट्रिक वस्तूंचा सुद्धा वापर करू शकता. म्हणजेच काय, तर समजा तुम्ही पिकनिकला गेला आहात आणि तुम्हाला तिथं लॅपटॉप चार्ज करायचा आहे किंवा इलेक्ट्रिक शेगडी लावून मॅगी बनवायची, तर तुम्ही थेट गाडीला प्लग लावून ते करू शकता. आहे की नाही भारी विषय. आता आपण येऊया आपल्या निर्णयाकडे, म्हणजेच ही गाडी घ्यायची की नाही. आता सगळ्यात पहिला मुद्दा, ही गाडी का घ्यावी. तर या गाडीची असणारी बेस्ट डिझाईन, म्हणजे अशी डिझाईन सध्या भारतीय रस्त्यांवर खूप कमी गाड्यांची आहे. जर तुम्हाला युनिक दिसायचं असेल तर ही बेस्ट आहे. दुसरा मुद्दा आहे स्पेस अँड फीचर्स. या गाडीतल्या 3 स्क्रीन्स आणि लक्झरी इंटेरियर तुम्हाला करोड रुपयांच्या गाडीचा फील देतात. तिसरा मुद्दा आहे तो ब्रँड आणि सर्व्हिसचा, म्हणजे महिंद्राचा विश्वास आणि देशभर पसरलेलं नेटवर्क. चौथा मुद्दा आहे परफॉर्मन्स, म्हणजे हायवेवर आणि शहरात दोन्ही ठिकाणी ही गाडी चालवायला खूप स्मूथ आहे. यानंतर 5वा मुद्दा म्हणजे या गाडीच्या बॅटऱ्यांना मिळणारी 8 वर्षाची वॉरंटी. पण आता याबाबतच काही गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल गाडी घेताना, की जसं गाडीची किंमत. आता इतके सारे फीचर्स आहेत म्हटल्यावर किंमत नक्कीच थोडी जास्त असणार. जर तुमचं बजेट टाईट असेल तरी गाडी कदाचित तुम्हाला महागात पडू शकते, कारण कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या नव्या एसयूव्हीची एक शोरूम किंमत ही 19.95 लाखापासून सुरू होते आणि याच्या 59 किलोवॅट पर व्हेरियंटची किंमत ही 19.95 लाख, तर 79 किलोवॅट पर आवर व्हेरियंटची किंमत 21.95 लाख रुपये. पॅक 2 मध्ये 70 किलोवॅट पर आवर 24.45 लाख रुपये आणि 79 किलोवॅट आवर 25.45 लाख रुपये असे 2 पर्यायामध्ये मिळतात. पॅक 3 ची किंमत 27.35 लाख, तर पॅक 3 ची अबोव्ह व्हेरियंटची किंमत ही 29 लाखाच्या वर जाते. दुसरा विषय म्हणजे निमुळती डिझाईन असल्यामुळे जर तुमच्या घरात खूप उंच व्यक्ती 6 फुटापेक्षा जास्त असेल तर त्यांना मागच्या सीटवर डोक्याला थोडी अडचण येऊ शकते. हे तुम्ही शोरूम मध्ये बसून तपासायला हवं. आता ही गाडी चांगली आहे, पण जर तुम्ही अशा भागात राहता जिथं चार्जिंग स्टेशन्स कमी आहेत तर तुम्हाला लांबच्या प्रवासात प्लॅनिंग करावं लागेल. तर म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं तर महिंद्रा XUV9 ही फक्त एक गाडी नाही, तर तो एक लक्झरी फील आहे. जर तुम्ही अशा व्यक्ती आहात ज्यांना नवीन टेक्नॉलॉजी आवड आहे, ज्यांना गाडीतून रॉयल आणि फ्युचरिस्टिक फील हवा आहे आणि तुमचं बजेट हे 25 ते 30 लाखांच्या घरात आहे, तर ही गाडी तुमच्यासाठी एक जबरदस्त पर्याय ठरू शकते. ही गाडी टाटा कर्व EV आणि येणाऱ्या क्रेटा EVला नक्कीच टफ फाईट देणार आहे, हे नक्की आहे. पण तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण आपण अशाच नवीन गाड्यांचे साधे आणि सोपे रिव्ह्यू तुमच्यासाठी आणत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि हो, गाडी हळू आणि सुरक्षित चालवा. धन्यवाद.